ईडी मागे लावायची आणि नंतर पक्षामध्ये प्रवेश द्यायचा ही भाजपची स्टाईल असल्याचा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केलेला आहे। अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये बोलताना ही टीका केली की मागच्याच आठवड्यात त्यांनी एक व्हाईट पेपर पार्लमेंटमध्ये त्यांनी तो दिला होता सगळ्या देशाला आणि त्याच्यातच आदर्श स्कॅम हे मोठं स्कॅम आहे असं त्यांचेच खासदार आणि मंत्री बोलले होते आणि त्याच्यात महाराष्ट्राचे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा भारतीय जनता पक्षाने व्हाईट पेपर मध्ये आदर्श स्कॅम म्हणून केला। त्याच्यामुळे नक्की तो कुणाला उद्देशून होता आहे मला माहिती नाही, पण ही त्यांची स्टाईल झालेली आहे की आरोप करायचे, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी त्या माणसाच्या मागे लावायची आणि त्यानंतर त्याचा प्रवेश घ्यायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।